हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 73. परमसत्य सर्वांच्या अतीत आहे. बाळकोबा फार श्रीमंत धनाढ्य गृहस्थ होते. भरपूर धनसंपत्ती, राहायला टोलेजंग महाल, उंची वस्त्र प्रावरण, उत्तमोत्तम वस्तूंनी गृहसजावट केलेली, अन्नधान्याची रेलचेल, नोकर चाकर, 3 आलिशान गाड्या वगैरे असा त्यांचा मोठा थाटमाट होता. असे असले तरी गृहस्थ अति प्रामाणिक, सचोटीने व्यवहार करणारा, सभ्य, विनम्र, मितभाषी, मृदुभाषी, निराभिमानी होता. या सर्वांवर विशेष म्हणजे ते भक्तिभावे अध्यात्माची उपासना करणारे होते. एके रात्री बाळकोबांना एक विलक्षण स्वप्न पडले. भर दुपारी उन्हातून ते हातात एक जुना पुराणा वाडगा आणि फाटकी तुटकी झोळी घेऊन भिकाऱ्याच्या वेशात रस्त्याने फिरत होते. ते फाटके कपडे घालून दारोदारी भीक मागत होते. अत्यंत दीन आवाजात अन्नासाठी गयावया करत लोकांना विनवण्या करत होते. पायात काहीही नव्हते, त्यामुळे तळपायाला उन्हाचे चटके बसत होते. काही दयाळू लोक शिळेपाके अन्न त्यांना देत होते. काही ठिकाणी घरामधून त्यांच्यावर कुत्रे भुंकत होते. काही जण त्यांना दारासमोरून हाकलून देत होते. दुपार टळल्यावर जे काही अन्न जमले होते ते बाळकोबांनी एका देवळाबाहेर आडोशाला बसून खाल्ले. त्यासाठी त्यांच्याबरोबर त्यांच्या सभोवती जी कुत्री जमली होती ती सहभागी झाली होती. तेथेच जमिनीवर उघड्यावर त्यांचा अंमळ डोळा लागला. सायंकाळी देवळाबाहेर त्यांनी देवदर्शनाला आलेल्यांकडे भीक मागितली. थोडी नाणी जमली, त्यामधून त्यांनी चहा पाव घेतला. ते देवळाबाहेर जरा आडोशाला बसले. ह्या अशा आपल्या जिण्याबद्दल बाळकोबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याच रुदन अवस्थेत ते झोपी गेले. बाळकोबांना जाग आली. ते पाहतात तर ते त्यांच्या आलिशान वातानुकूलित महालात मऊ मऊ गाद्यांवर झोपलेले आहेत. बाळकोबा लगेच उठू शकले नाहीत, कारण त्यांना रात्री झोपेत जे स्वप्न पडले होते ते त्यांना स्पष्ट आठवत होते. एवढेच नव्हे तर स्वप्नात ते रडत होते, अश्रू गाळत होते. त्याचे ओघळ त्यांच्या गालावर अजूनही होते. त्यांनी गालाला हात लावून ते अश्रू पुसले. ते विचार करू लागले की आत्ता जागृत अवस्थेतील जो मी एक श्रीमंत बाळकोबा आहे ते सत्य आहे, की रात्री स्वप्नात पाहिलेला मी एक भिकारी बाळकोबा हे सत्य आहे. कारण आत्ता मी जो श्रीमंत आहे ते त्या भिकारी बाळकोबाला पडत असलेले स्वप्न तर नाही ना. बाळकोबा आपल्या सद्गुरूंकडे गेले. त्यांनी स्वप्न वृत्तांत सांगून त्याच्या मनात आलेला प्रश्न सद्गुरूंना सांगितला. त्यावर सद्गुरूंनी त्याला उपदेश केला की जागृती आणि स्वप्न ह्या दोन्ही अवस्था असत्य आणि मिथ्या आहेत. स्वप्न काही तासात त्याग करावे लागले. जागृती काही वर्षांनी त्याग करावी लागेल. फक्त कालावधीचा फरक आहे, परंतु त्याग काही चुकत नाही. परमसत्य या दोन्हीच्या अतीत आहे. हरि ओम.